तर नमस्कार मंडळी, मी करणार आहे क्रिस्पी चीज सँडविच. तर इथं मी त्याच्यासाठी एक कांदा घेतलेला आहे, मोठा असा टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे. आता जो कांदा मी घेतलेला आहे तर गोल राऊंडमध्ये आपल्याला चिरून घ्यायचा आहे. असे गोल गोल ह्याचे गोल गोल चिरून घेतलेला आहे मी असं. तर हे बघा, वर्तुळ आकार झालेला आहे आपला कांदा. असे ह्याचे लेयर काढून घ्यायचे. तर ह्याचे लेयर काढून झालेले आहेत माझे. आता तुम्ही बघू शकता. तर आता मी कोथिंबीर जी आहे तर ती पण बारीक अशी चिरून घेणार आहे, छान मस्त. तर आपली ही कोथिंबीर पण बारीक अशी चिरून झालेली आहे. आता मी टोमॅटो घेतलेला आहे एक, तो पण चिरून घेणार आहे. तो पण कांदा जसा चिरून घेतला आहे मी, तसाच हा टोमॅटो पण गोल शेपमध्ये मी चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, मी टोमॅटो गोल शेपमध्ये चिरून घ्यायला लागले. तर आपला टोमॅटो पण चिरून झालेला आहे छान असा गोल राऊंडमध्ये. तर आता इथं मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि हे केचप घेतलेलं आहे टोमॅटोचं. आता इथं मी तवा ठेवलेला आहे. तव्यावर मी बटर टाकून घेतलेला आहे. तर त्याच्यावर हे जे ब्रेड आहेत तर ते शेकून घेणार आहे तव्यावर, छान असे क्रिस्पी होस तर दोन्ही साईडनी पण. तर आपले हे ब्रेड छान असे शेकून झालेले आहेत दोन्ही साईडनी पण. आता ह्याच्यावर मी शेजवान चटणी लावून घ्यायला लागले चारी बाजूनी. तर आपली ही शेजवान चटणी जी आहे ती लावून झालेली आहे. आता ह्याच्यावर मी चिरलेला जो टोमॅटो होता गोल शेपमध्ये तर तो ठेवून घेणार आहे याच्यावर. त्याच्यानंतर गोल चिरलेला जो कांदा होता तो पण ह्याच्यावर ठेवून घेणार आहे. तर आपला हा कांदा आणि टोमॅटो छान असं ठेवून झालेला आहे ब्रेडवरती. आता ह्याच्यावरती मी टोमॅटो केचप टाकणार आहे, एक चमचा. तर माझा हा टोमॅटो केचप पण टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यावर चीज पण टाकून घेणार आहे, खिसणीने खिसणार आहे चीज. तर आपला हा चीज पण टाकून झालेला आहे. तर ह्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेऊया चिरलेली. आता जो हा दुसरा ब्रेड होता तर त्याच्यावरती मी हा ब्रेड ठेवून घेणार आहे, दुसऱ्या ब्रेडवरती. हे असं छान असं ह्याला दोन्ही साईडनी परतून घेणार आहे पुन्हा एकदा. त्याच्यावर थोडा वेळ मी झाकण ठेवलं होतं, अर्धा मिनिट. आता मी हे झाकण काढून घेतले. दोन्ही साईडनी हे छान ब्रेड क्रिस्पी झालेले आहेत आपले. तर आपले हे ब्रेड जे आहेत, ब्रेड सँडविच ते तयार झालेलं आहे आपलं. तर मी आता हे ताटामध्ये काढून घेते.
तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी ब्रेड झालेला आहे आपला. तर ह्याला मी कट करून घेणार आहे 2 भागामध्ये. तर आता माझे दोन्हीही ब्रेड कट करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा आपले ब्रेड सँडविच चीज तयार झालेला आहे. आता ह्याच्यावरती थोडं मी परत टोमॅटो केचप टाकून घेणार आहे आणि वरतून थोडं चीज.